डाळ ढोकली करणार आहोत. त्यासाठी आपण गव्हाचं पीठ घेतले 2 वाट्या. थोडासा ओवा घ्यायचा आहे. अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ घ्यायचं आपल्याला इथं. तर आपण हे पीठ मळून घेऊयात. थोडं थोडं पाणी करून आपण घट्ट असं पीठ मळून घ्यायचं याचं. तर एकदाच जास्त पाणी घालायचं नाही आपल्याला. एकदाच जास्त पाणी घातलं तर पीठ पातळ होते. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला. तर आपण चांगलं मऊसूद असं पीठ इथं मळून घ्यायचं आपल्याला. तुम्ही यामध्ये थोडीशी बारीक अगदी चिरून कोथिंबीर घालू शकता, पण मी इथं कोथिंबीर नाही घातलेली. आपण वरणाला फोडणीमध्ये कोथिंबीर घालणार आहोत. आता आपण या पिठावरती 5 मिनिटं अशी वाटी झाकून ठेवणार आहोत. एखादं ताट वगैरे पाहू 5 मिनिटांनी आपण. तर आता इथं 5 मिनिटं झालेली आहेत. आपण याच्या पोळ्या लाटून घेऊयात आणि आपण ढोकळी याची बनवून घेऊया. तर अशा प्रकारे आपण इथं पोळी लाटून घेऊयात अगोदर. जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही, अशी मध्यम आकाराची पोळी आपल्याला करून घ्यायची इथं. तर अशा प्रकारची आपण इथे इतपत जाड अशी पोळी बनवून घेतलेली याची. आता आपण याची अशी काप पाडून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण इथे आपल्याला हव्या तशा आकाराचे आपण लहान मोठे अशा प्रकारे आपण या ढोकल्या बनवून घेणार आहोत. सगळ्या बनवून घेऊ आपण आता. तर इथं आपण अशा प्रकारे ढोकळी करून घेतलेली आहे. आता आपण वरणाला फोडणी घालूयात. तर इथं आपण तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे, अर्धा टोमॅटो घालून यामध्ये, आणि हळद आणि मीठ टाकून याला चांगलं घासून घेतलेलं आहे. तर इथं कोथिंबीर घेतली, इथे 1 टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे, लसूण आणि अद्रकचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. इथं गरम मसाला, लाल मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद घेतलेली आहे. तर आता तेल गरम झालेलं आहे. मोहरी घालायची यामध्ये. त्यानंतर थोडे जिरे घालू, अद्रक, लसूण, लाल तिखट, हळद आणि गरम मसाला, कोथिंबीर घालू. यानंतर टोमॅटो, यानंतर आपण वरण घालू झाकून ठेवलेलं. तर इथं आपल्या वरणाला उकळी आलेली आहे. तर आता आपण यामध्ये ढोकळी अशी सोडून देऊयात. याला चांगलं मिक्स करून घेऊ आपण आता. आणि सुरुवातीला फुल फ्लेमवरती आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी याला चांगली उकळी येऊ द्यायची. तर आता आपल्याला याला एक 5 ते 7 मिनिटासाठी आपल्याला याला मध्यम गॅसवरती आपल्याला याला शिजवून घ्यायचे चांगलं. तर इथं 5 ते 7 मिनिटं झाली आहेत आणि आपली ढोकळी इथं शिजलेली आहे, तयार झाली. आपल्याला या ढोकळीला आपल्या मराठवाड्यामध्ये याला वरणफळ म्हणतात आणि गुजरातमध्ये याला ढोकळी म्हणतात. बाकी चव आणि करण्याची पद्धत थोडी थोडी वेगळी आहे. गरमागरम आपली इथं डाळ ढोकळी इथं खाण्यासाठी तयार आहे, पाहू शकता तुम्ही. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.